प्रतिबिंब जनमानसांचे। चितळे रोडवर दुपारी राडा, मोबाईल शॉपी व रिक्षाची तोडफोड, शहराच्या मध्यवर्ती भागात तणाव। अहिल्यानगर शहरातील गजबजलेल्या चितळे रोड परिसरात आज सोमवारी 9 मार्च रोजी दुपारी अचानक वाद उफाळून आल्याने काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले। आनंद मोबाईल शॉपीचे मालक अतुल चुत्तर आणि रिक्षा चालक एजाज शेख यांच्यात झालेल्या वादातून प्रकरण चिघळले आणि या वादात मोबाईल शॉपी तसेच एका रिक्षाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली। दुपारच्या वेळी चितळे रोड परिसरात दोघांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला। वाद वाढताच संतप्त झालेल्या काही जणांकडून दुकानासह रिक्षाचे नुकसान करण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। अचानक झालेल्या या गोंधळामुळे परिसरात मोठी गर्दी जमली आणि काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। घटनेची माहिती मिळताच हिंदू राष्ट्र सेनेचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले। त्यानंतर तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी देखील तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली। दरम्यान हा वाद नेमका कशामुळे झाला याचा तपास तोफखाना पोलीस प्रशासन करत असून घटनेबाबत अधिक माहिती गोळा केली जात आहे। शहराच्या मध्यवर्ती व अत्यंत वर्दळीच्या भागात झालेल्या या प्रकारामुळे काही काळ परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। माझं नाव अतुल चुत्तर आहे। माझ्या दुकानासमोर रिक्षावाले आडवी येऊन रिक्षा लावतात, तर मी त्यांना म्हणलं थोडंसं साईडला लावा वगैरे, तर त्यांनी माझ्यावर दमदाटी केली। ते मध्ये महाराजांचा बोर्ड काढा म्हणून, आणि माझ्या का त्यांना मी बडबड केली थोडीशी, तर त्यांनी माझा बोर्ड फोडला, दुकानाची काच फोडली, शिवीगाळ केला मला त्यांनी। ते काहीतरी इज्जू म्हणून काहीतरी म्हणतात त्यांना। मागणी काय ते का त्यांनी रिक्षा स्टॉप नसताना ते अतिक्रमण केलेलं, ते अतिक्रमण काढावं आणि माझी जे नुकसान झाली ती भरपाई करून द्यावं त्यांनी। ते एक जण होते आणि त्यासोबत त्यांना 1-2 बाया होत्या त्या। नमस्कार, जय श्रीराम। आमची तर चितळे रोड इथं आमचे जे मित्र आहे व्यापारी अतुल चित्तर म्हणून, त्यांच्या दुकानापाशी आम्हाला काही वेळापूर्वी फोन आला की इथं तोडफोड झाली दुकानाची। तर आम्ही इथं आल्या असता आम्हाला कळलं त्यांचं दुकान आहे, त्यांचं स्वतःचं दुकान असल्या कारणाने त्यांनी त्यांच्या दुकानासमोर बोर्ड लावला। तर तो कोण रिक्षावाला येतो म्हणला इथं बोर्ड नाही लावायचा, इथं रिक्षा लावली त्यांनी। तर तो बोर्ड लावला, तो म्हणला मग हा बोर्ड इथं संभाजी महाराजांचा बोर्ड आहे तो पण काढून टाका। तर असं बोलून त्यांना दमदाटी केली। त्यांचं तुम्ही मागं पाहू शकता, नुकसान केलंय। त्यांच्या हाताला दाखव, इकडे हाताला सुद्धा लागले, मारहाण केली। तो होता, त्याच्यासोबत इतर काही 4-5 जण होते। तर आमची मागणी अशी आहे की तात्काळ त्यांच्यावर कारवाई करा आणि हे जे अतिक्रमण आहे इथं त्या कारणाने हे भांडणं झाले। उद्या हे व्यापारी भयभीत असतात, हे 2 पैसे लोन काढून धंदा करत असतात। इथं मार्च असताना त्यांना गिराईक नाही आज, तर त्या अशा परिस्थितीमध्ये जर वादविवाद झाले हे कळलं तर लोक इथे येणं टाळतात। तर आज ते भयभीत झाले, आम्हाला सगळ्यांना कळलं, तर आम्ही सगळेजण इथं आलो आणि आमची एवढीच मागणी, गुन्हा दाखल करून हे जे काही कोणी असे करत असतील यांना याच्यावर वेळीच कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।